तर बघू शकता अशी मस्त आंघोळ वगैरे झालेली आहे आणि बायका 9 दिवसात साड्यामध्ये दिसतील, नाही तर आहे तो झगा. तर चला असो असं असतं. तर चला मस्त अशी मी साडी वगैरे घालून रेडी झालेली आहे. आणि मला ब्लॉग टाकायला आजकाल थोडंसं प्रॉब्लेम होत आहेत. खूप कामं आहेत म्हणजे खूपच कामं आहेत. तर चला जाऊया मंदिराकडे आणि देवीला साडी घालायची. तर चला तुम्हाला आज दर्शन देते मस्त असं एकच नंबर. वाव. तर चला. आणि सूर्योदय पण नाही का देवीच्या तोंडावरच होतो, तर एवढं भारी वाटतं ना चेहऱ्यावर. तुम्हाला काय सांगते. मग फायनली आम्ही असं मस्त साडी वगैरे घालून, बघा हे 2 मावशी येतात, हे त्यांची नात मधी बुनबुन तिचं चालू होतं. आम्ही इकडे तयारी करत होतो. साडी वगैरे घालून झालं आणि हार वगैरे घालून किती भारी दिसत होती आई, बघू शकता. मग आरती वगैरे केली आम्ही, बघू शकता. इकडे मस्त छोटीला पण आरती करायची होती आणि अशी छान छान आम्ही आरती केली. आणि मी इकडे घंटी वाजत होते आणि घरी आले तर माझी पोरगी लगेच शोधती मम्मीने काय तर खायला आणलं असेल मंदिरातून. तर बघू शकता मी तिच्यासाठी काजू कतली आणली होती प्रसाद म्हणून. तर ती एवढी आवडीने खाते, तिला खूप आवडतं खायला नाही का असं. मग दिलं तिला खायला आणि लगेच घेतले स्वयंपाक करायला. तर आपल्याला स्वयंपाकाशिवाय सुट्टी नाही बायकांना. मस्त असं आहे ते आहे नाही का. मग असं मस्त वगैरे मी चपात्या वगैरे केले आणि दिवसभर खूप कामं केले घरातली. मग म्हटले चल बाहेर जाऊया. मग म्हटलं चला जाऊया. तर चला आम्ही निघालो असं रात्री बाहेर. दिवसभर कामं करून थोडंसं रात्रीचं बाहेर गेलं ना फ्रेश माइंड वाटत होतं आणि फ्रेश वाटत होतं. आणि मी अशी छान दिसते बिना मेकअपची. मग आम्ही गेलो भाजी मार्केट फिरायला. तरी कुठे गेलो भाजी मार्केटला. वाह किती भारी आहे ना माझं. तर चला असं मस्त फ्रेश भाज्या होत्या. आपलं काही काम नसतं, आपलं व्हिडिओ बनवायचं काम असतं. भाज्या घेत होत्या आणि इकडं नमस्कार मारायचं चालू होतं. भाजी वगैरे घेतलं आणि साडीचं दुकान दिसलं आणि बाई वापस आले. असं कधी झालंय का. मग मस्त असं साडीचं नमस्कार मारत गेले साडीच्या दुकानामध्ये. आणि फायनली एक सोडून 4 साड्या घेतल्या बघा मी. तुम्हाला बघायच्या असेल तर कुठल्या साड्या मी ब्लॉग टाकते जुन्या चॅनलवर विद्या लाईफस्टाईलमध्ये. मग मस्त असं भूक लागायला लागली आणि मस्त एन्जॉय म्हणून चौपाटीवर आम्ही खाल्ले वडापाव. चलो आज के लिए